नमस्कार मित्रांनो, मी उमेश पाटील पुन्हा एकदा आपलं ओ ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर सहज स्वागत करतो. मित्रांनो, आपण टीईटी या विषयासाठीची इत्थंभूत तयारी कशी करायला पाहिजे, वर्किंग पर्सन आहेत बरेचसे, त्यांनी सुद्धा कुठल्या अँगलनी त्या पेपरकडे बघायला पाहिजे आणि ही परीक्षा सहजरित्या पास कशी व्हायला पाहिजे आणि या परीक्षेची भीती कमी करण्यासाठी आपण प्रत्यक्ष 13 नोव्हेंबर 2025 जो पेपर घेऊन झाला होता त्याचे 10 प्रश्न आपण सोडून बघणार आहोत इंग्लिश विषयाचे आणि एक 4-5 प्रश्न बघणार आहोत गणित विषयाचे, कारण की गणित विषय हा थोडा थेरॉटिकल म्हणजे सोडून बघितल्यामुळे थोडा वेळ लागतो. तर पुण्याच्या सर्वांना एकदा विनंती आहे की आपण शक्य तेवढं लवकर या आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा. मित्रांनो, इंग्लिशचा पेपर झाला होता, त्यात पेपर सेट ए आहे. त्याच्यात त्यांनी काय विचारलं होतं की या मस्ट या शब्दाचा खालीलपैकी योग्य कोणता अर्थ आहे आणि वाक्य दिलं होतं वी मस्ट फॉलो द ट्रॅफिक रूल्स. आणि या मस्ट या शब्दाचं त्यांनी काय विचारलं होतं तर मिनिंग विचारला होता, त्याच्यातून काय उद्धृत होते. तर बघा, त्यांनी पहिले दिलं होतं परमिशन. तर मस्ट हे परमिशन साठी येत नाही, मे आय कम इन वगैरे हे परमिशन साठी मे येतं. त्यानंतर पॉसिबिलिटी येतं का, कॅन कुड वगैरे तर पॉसिबिलिटी येतं. त्यानंतर ॲबिलिटी येतं का, शक्यता त्याच्यातली बिलकुल येत नाही. तर ऑब्लिगेशन या शब्दाचा अर्थ माहित नसल्यामुळे बऱ्याचशा मुलांचा हा प्रश्न चुकलेला आहे. तर ऑब्लिगेशन म्हणजे काय तर बंधन. तर बघा, सरळ अर्थ आहे ट्रॅफिकचे नियम पाळणे आपल्यावर कसं काय ते तर बंधनकारक आहे, त्याच्यामुळे आपल्याला बंधन हे शब्द निवडणे योग्य होता. आणि खरोखर सांगतो, या 30 प्रश्नापैकी 25+ मार्क्स घेणं काही कठीण नव्हतं. तरी सुद्धा आपलं मार्गदर्शन परिपत्र काय सांगतं, जर तुम्हाला टीईटी मध्ये पास व्हायचं असेल तर मराठीमध्ये 25+, इंग्लिशमध्ये 20 ते 25 दरम्यान आणि गणित मध्ये 25+, संपलं. बाकीचे जे 2 विषय आहेत 30 आणि 30 7 मार्काचे, आपण त्याला बालमानसशास्त्र म्हणतो आणि समाजशास्त्र म्हणतो किंवा सामाजिक शास्त्र म्हणतो. त्याच्यामध्ये तुम्ही फार तर म्हणजे एक 2-4 दिवस 2-2 तास जरी अभ्यास केला तरी टू मच झालं. तिथे तुम्ही आरामात 25-30 मार्क घेऊ शकता. इथे तुमचे 25-25 50 आणि 20 70 आणि तिकडे 20 जरी मार्क्स असले 20-25 तरी तुम्ही आरामात पास होऊ शकता, जे की तुमचे तुक्के सुद्धा लागून जातात. तर मुख्यतः आपल्याला 3 विषयाचा अभ्यास करून फक्त धावता आढावा घ्यायचा आहे. त्या 2 विषयाचा तुम्ही आरामात 100+ मध्ये जाऊ शकता. बघा, पहिला प्रश्नाचं उत्तर आहे तुमचं ऑब्लिगेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न होता बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फिल इन द ब्लँक, प्लीज मेक इट अ पॉइंट टू. बघा, टर्न डाऊन म्हणजे काय, कमी करणे. टर्न ऑफ म्हणजे बंद करणे. टर्न अबाउट म्हणजे जवळपास टर्न ओव्हर म्हणजे वर चढवणे. तर नळाचा जो टॅप आहे तो बंद करणे, याच्यासाठी आपण टर्न ऑफ द लाईट, टर्न ऑफ द स्विच नेहमी शब्द वापरतो. अर्थातच टर्न ऑफ म्हणजे काय तर बंद करणे. ही फ्रेझल व्हर्ब आहे, याच्यात एक व्हर्ब असतं आणि एक प्रिपोजिशन असतं. तर टर्न ऑफ म्हणजे बंद करणे, सरळ आणि साधे, एकदम सिंपल आहे. आपल्या क्लासेसमध्ये बऱ्याच वेळा ही फ्रेझल व्हर्ब आपली घेऊन झालेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न होता बघा, नेम द अंडरलाईन क्लॉज, म्हणजे क्लॉज ओळखा म्हणते. यू मे गो होम व्हेन यू फिनिश युअर वर्क. एवढा सोपा आणि साधा होता. कंडिशन मध्ये काय येते, जर तरचा इफ अनलेस राहते. पर्पज काय राहते, म्हणजे कारण असते, रिझन. असं झालं तर ह्याच्यामुळे हे घडलं. आणि प्लेस तर कुठल्या तरी ठिकाणाचा तिथे उल्लेख असतो. तर हा काय सरळ टाइमचा क्लॉज आहे. व्हेन आलं तो क्लॉज नेहमी टाइमशी निगडीत असतो. काय म्हणते तर यू मे गो होम, तू घरी जाऊ शकतोस. व्हेन कधी, कधीचं उत्तर काय येतं तर वेळ, म्हणून हा क्लॉज कुठला आहे तर ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम. संपलं. एवढं साधा आणि सिंपल प्रश्न होता. नेक्स्ट प्रश्न आहे बघा, चूज द करेक्ट डब्ल्यूएच टाईपचा क्वेश्चन तुम्हाला करायचा होता. लेट अस गो टू द इटालियन रेस्टॉरंट. आता कोणत्या रेस्टॉरंट मध्ये जायचं आणि कोणत्या रेस्टॉरंट साठी काय येते तर विच येते. एकदम साधं होतं. पहिला ऑप्शन काय होता, व्हॉट रेस्टॉरंट, काय रेस्टॉरंट असं येऊ शकते का, बिलकुलच नाही. दुसरा ऑप्शन होता विच रेस्टॉरंट, कोणतं रेस्टॉरंट, हे आपलं उत्तर आहे. तिसरं ऑप्शन होतं वेअर शाल वी गो टू, काय म्हणजे काहीच अर्थ नाही. वेअर शाल वगैरे काहीच अर्थ नाही, कुठे जाणे वगैरे असं नाही. व्हेन कधी, हा सुद्धा तुमचा ऑप्शन चूक आहे. व्हॉट, विच, वेअर आणि वेन या 4 प्रश्नावरून एक उत्तर निघणार होतं. तर ह्याच्यामध्ये काय होतं तर 5 सेकंद मध्ये तुमचं उत्तर निघतं बास. नेक्स्ट प्रश्न होता सिलेक्ट अ करेक्ट कार्डिनल. तर अ मिलियन विचारलं होतं ना, अ
मिलियन. मिलियन म्हणजे काय, बिलियन म्हणजे काय, हे जोपर्यंत माहित होत नाही तोपर्यंत आपल्याला प्रश्न सोडवता येत नाही. अर्थाचं खूप सोपे आहेत. मिलियन म्हणजे काय तर दशलक्ष. आता दशलक्ष लिहायचे असेल तर मी काय करीन, हे जर माझा लाख आणि याच्यावर एक शून्य. एकक, दशक, शतक, एकक, दशक, शतक, हजार, लक्ष, दशलक्ष संपले. ऑप्शन क्रमांक 4 होता. एकदम सोपा आणि सिंपल आहे. त्याच्यानंतर बघा, अंडरलाईन केलेल्या एक शब्दाचा त्यांनी काय विचारलं तर अर्थ विचारलेला आहे. म्हणजे एक आपला सिनोनिमचा प्रश्न होता. द टीम वॉज ग्रीटेड बाय डिफेनिंग अप्लॉज फ्रॉम द ऑडियन्स. काय आता जर ग्रीट करणे म्हणजे काय तर शुभेच्छा देणे, आरडाओरडा करणे, म्हणजे त्याच्या नावाने आपण जय घोष करतो. तर डिफेनिंग अप्लॉज केला म्हणजे एवढा मोठा आवाज केला की बधीर होण्यासारखा. डिफेनिंग म्हणजे काय, बधिरीकरण होईल एवढा आवाज. बघा ऑप्शन काय होते, डेंजरस, अर्थात येत नाही. डेंजर म्हणजे कुठे जर उत्सव होत तर डेंजर होईल का, नाही होणार. टेरिफाईंग, भीतीदायक, बिलकुलच होणार नाही. माइल्ड म्हणजे कमी, हे तर विरुद्धार्थीच आहे. व्हेरी लाऊड, व्हेरी लाऊड म्हणजे मोठ्या आवाजात त्यांनी काय केलं, ग्रीटिंग केलं. तर अर्थातच आपला ऑप्शन काय येणार आहे, व्हेरी लाऊड. 36 वा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर काय राहायला पाहिजे आपला, अर्थातच व्हेरी लाऊड हे आपलं उत्तर यायला पाहिजे. अशा प्रकारे आपण 1 2 3 4 5 6 प्रश्न बघितलेले आहेत मित्रांनो. वेळेचं बंधन आहे, पुणेची आपण सर्वच्या सर्व अशा प्रश्नपत्रिका वेळेवर सोडून घेतो. याच्यामुळे होतं काय तर आपला अभ्यास चांगल्या प्रकारे होतो. तर सर्वांना विनंती आहे, जर आपण शिक्षक असाल किंवा डीएड बीएड धारक पदवीधारक जर विद्यार्थी असाल तर कृपया आपल्या चॅनलला जॉईन व्हा आणि एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करा. फालतूपणा करत बसू नका, कारण की जनरली एमपीएससी किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आणि टीईटीचा अभ्यासक्रम म्हटल्यापेक्षा अभ्यासक्रमही आणि तुमचा पेपरचा पॅटर्न सुद्धा 50% वेगळा आहे. त्याच्यामुळं विनाकारण आपण बाजारातील कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा, इतर स्पर्धा परीक्षेच्या मागे लागू नका. प्रॉपर टीईटीचा अभ्यास करा आणि पास व्हा. मला सर्वांना येणाऱ्या जून जुलैच्या टीईटीच्या एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा, कारण की आता 2 वेळा टीईटीची परीक्षा होणार आहे वर्षातून. एक होईल डिसेंबर जानेवारीच्या आसपास आणि एक होईल जून जुलैच्या आसपास. तर येणाऱ्या जून जुलैसाठी तुम्ही आतापासून जर तयारीला लागलात तर तुम्ही 100+ 100% मार्क्स घेणार आहात, ही शाश्वती आहे. इथेच थांबतो. धन्यवाद.